ठाकरेंचा 5 जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचं राज ठाकरे यांनी आता सांगितलेलं आहे। हा विजय मराठी माणसाचा आहे आणि त्यामुळे सहकाऱ्यांची चर्चा करून मेळाव्याचं ठिकाण आम्ही ठरवू। हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसेल असं सुद्धा राज ठाकरेंनी यावेळेला स्पष्ट केलंय। काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता। म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये। जे इंग्रजांच्या बाजूचे कोण आहे की जे इंग्रजी सक्तीची आहे त्यागा विरोध नाही, पण हिंदी सक्तीची करण्यागा विरोध आहे असं एखादं नाव सांगा, मी त्यागा सुंदर पत्र लिहितो। कदाचित त्या नेत्यागा माहीत नसेल हे। तुम्ही इंग्रजीच्या विरुद्ध का आंदोलन करत नाही की इंग्रजी सक्तीची काय? महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सक्तीची होऊ नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाहीये। मराठी भाषेशी काय संबंध हो? हिंदी भाषा अनिवार्य केल्यावर मराठी भाषा अनिवार्यच आहे आणि ती अनिवार्य जब तक सूरज चांद रहेगा महाराष्ट्रात राहणार आहे। शेवटचा माणूस मराठी राहिला तरी जीवाची बाजी गाऊन लढेल। मराठी भाषेला कोणी वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही, पण तुम्ही असं कपोकल्पित दंतकथा करता, हे चूक आहे। उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं। तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। आम्ही निर्णय केलाय, आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।